सविस्तर माहिती. ॲग्रिस्टॅक प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यामध्ये सर्व खातेदारांनी आपली आधार सीडिंग करून घ्यावायची आहे, जेणेकरून 7/12 त्याचे संलग्न करण्यात येणार आहे. मागील 2 महिन्यापासून केवळ तलाठी व मंडळाची यंत्रणा या योजनेचं कामकाज पाहत होती, कारण कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक संघटनेचा या योजनेवरती बहिष्कार होता. मात्र परवा त्यांनी या योजनेचा बहिष्कार संपुष्टात आल्याचे जाहीर केल्याने काल सर्व कृषी सहाय्यक यांची बैठक घेण्यात येऊन त्यांना गावे नेमून देण्यात आले असून संपूर्ण गावाचं कामकाज तेच करणार आहेत, जेणेकरून काही गावांचे पालक अधिकारी तलाठी आणि काही गावांचे पालक अधिकारी कृषी सहाय्यक असतील. आज मितीस आपल्याला जे संस्था खातेदार आहेत किंवा जे अकृषी वापर आहे ते वगळता सुमारे आपल्याला 25,000 खातेदारांची नोंदणी करायची असून आज आपण जवळपास 20,000 हा टप्पा आज गाठलेला आहे. अजूनही मोठं काम करायचं बाकी असून येणाऱ्या 15 दिवसामध्ये आम्ही हे काम युद्धपातळीवर पूर्ण करतो आहोत. या कामी तालुक्यातील सर्व CC सेंटर, सेतू केंद्र आणि संगणक ऑपरेटर्स याचे देखील आम्हाला योगदान लाभत आहे. काही ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये जो पेसा क्षेत्र आहे त्या ठिकाणी थोड्या मोबाईलच्या रेंजच्या अडचणी आहेत. मात्र त्या देखील आपण सर्व खातेदारांना जिथे रेंज आहे अशा ठिकाणी घेऊन जाऊन शिबिर आयोजन करून त्या ठिकाणी आपण आधारची सीडिंग करून घेणार आहोत. सर्व तालुक्यातील शेतकरी खातेदारांना विनंती आहे की आपण ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत आपलं काम नोंदणी आणि पुढील कामकाज करून घ्यावे, जेणेकरून भविष्यातील आपल्याला पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती अनुदान, शेतीविषयक मोफत सल्ला, बाजारभाव अशा गोष्टी आपल्याला सुलभतेने आणि सहजतेने आपल्याला मिळतील आणि आपण त्यापासून वंचित राहणार नाही. धन्यवाद.